नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन अहवालाच्या सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे संदर्भ सूची किंवा बिब्लिओग्राफी आपण त्याला म्हणत असतो, ती कशी लिहायची याबद्दल माहिती घेतली। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन अहवालाचा अगदी अंतिम टप्पा म्हणजे परिशिष्ट आणि ह्या परिशिष्टामध्ये तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या असतात हे आपण बघूया। आता परिशिष्टामध्ये काय करायचं असतं की तुम्ही एखादी प्रश्नावली वापरलेली असेल किंवा मुलाखत सूची वगैरे वापरलेली असेल किंवा सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे वापरलेली असेल, ती टेस्ट किंवा ती प्रश्नावली किंवा ती मुलाखत सूची जी आहे ती जोडायची असते। त्यानंतर काही आलेख वगैरे जे काही तुम्ही काढलेले असतील किंवा त्याचा काही संदर्भ तुम्ही घेतलेला असेल तर ते आलेख किंवा तक्ते वगैरे टेबल्स वगैरे जे आहेत तेही सारांश रूपी तुम्हाला द्यायचे असतात। काही फिगर्स वगैरे तुम्हाला इथे मांडता आल्या नसतील प्रकरणांमध्ये तर ते फिगर सुद्धा तुम्हाला काय करायचे असतात, परिशिष्टामध्ये द्यायचे असतात। त्यानंतर काही फोटोग्राफ्स वगैरे असतील, जर तुम्ही एखादा लेक्चर डिलिव्हर करत असताना किंवा प्रश्नावलीच्या अनुषंगाने काही माहिती देत असताना किंवा एखादा सारासार ज्या भागाची माहिती तुम्ही देत असतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही असा प्रवास वगैरे केलेला असेल तर त्या अनुषंगाने काही त्याच्याशी रिलेटेड जे काही फोटोग्राफ्स वगैरे असतील किंवा तुम्ही ज्या विषयाचं संशोधन करत असतात तर त्या विषयाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबी असतील आणि त्याच्या ठळक नोंदी ज्या असतील आणि त्याचे जर फोटोग्राफ तुमच्याकडे असतील तर ते फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, त्यामध्ये द्यायचे आहेत। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला परिशिष्टामध्ये ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत। आता या संशोधन अहवाल जे आहे त्या संशोधन अहवालाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण ही सगळी माहिती घेतली आहे। मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन सिरीज जी आहे ही सिरीज जवळपास 197 भागांपर्यंत आलेली आहे आणि अगदी विषय निवड पासून तर संशोधन अहवाल लेखनापर्यंत अतिशय सविस्तर माहिती या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये संशोधन संकल्पना असेल, संशोधनाचे प्रकार असतील किंवा संशोधन विषय तुम्हाला कसा निवडायचा आहे, ती निवड प्रक्रिया कशी असते, शिवाय संबंधित साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन जर करायचं आहे तर तुम्ही कोणकोणत्या स्रोतांचा अभ्यास करायचा आहे किंवा ती स्रोतांची मांडणी सुद्धा तुम्हाला कशी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर संशोधन समस्या, परिकल्पना असतील किंवा उद्दिष्ट वगैरे आहे किंवा संशोधन प्रश्न वगैरे आहेत याची सुद्धा मांडणी कशी करायची आहे याबद्दलही माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर संशोधन अहवाल प्रक्रियेच्या टप्प्यांमध्ये संशोधन योजना किंवा अभिकल्प, त्यामध्ये नमुना निवड म्हणजे सॅम्पल टेक्निक जे आहे ते कसं वापरायचं आहे, कशा प्रकारचं सॅम्पल तुम्हाला निवडायचं आहे, त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, शिवाय ज्या संशोधन पद्धतीचा तुम्ही वापर केलेला आहे मग त्याच्यात क्वालिटेटिव्ह असेल किंवा क्वांटिटेटिव्ह असेल, म्हणजे गुणात्मक असेल किंवा संख्यात्मक असेल, अशा कोणत्या पद्धतीचा तुम्ही संशोधनासाठी वापर केला आहे याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। माहिती संकलन तुम्ही कसं करणार आहात किंवा त्याच्यासाठी कोणतं तंत्र तुम्हाला वापरायची आहेत, साधनं कोणती वापरायची आहेत, त्या साधनांचा सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। नंतर माहितीचं विश्लेषण कसं करायचं आहे, कोणकोणत्या टेस्ट तुम्हाला वापरायचे आहे, त्याचं सांकेतीकरण कसं करायचं आहे, त्याचं कोष्टकीकरण कसं करायचं आहे आणि त्याचं ओव्हरऑल विश्लेषण कशा पद्धतीने करायचं आहे याचंही सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करण्यात आलेलं आहे। त्यानंतर संशोधन प्रस्ताव लेखन किंवा आराखडा लेखन असं आपण म्हणत असतो किंवा रिसर्च आउटलाईन जी आहे, तर ही लिहित असताना सुद्धा कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करणं गरजेचं आहे याचीही सविस्तर माहिती आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे संशोधन अहवाल लेखन। हे अहवाल लेखन करत असताना काय म्हणजे कोणकोणत्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे किंवा लेखन शैली त्याची कशी असते किंवा अगदी सुरुवातीच्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत मग त्याच्यात प्रकरण योजना वगैरे असेल किंवा सुरुवातीचे काही पृष्ठ जे आहेत तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र असतं, प्रमाणपत्र असतं, ऋणनिर्देश असतं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे संदर्भ सूची आणि परिशिष्ट, अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश जो आहे तो आपण बघितलेला आहे। मित्रांनो, संशोधन अहवाल मार्गदर्शनाचे आणि संशोधन विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला ज्या पद्धतीचं लेखन करायचं आहे त्या लेखनाच्या अनुषंगाने सविस्तर प्रक्रियेचे टप्पे जे आहेत ते आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत। मित्रांनो, अशा रीतीने संशोधन मार्गदर्शन सिरीज जी आहे ती आता इथे समाप्त करत आहोत, कारण अगदी विषय निवडते तुम्हाला संशोधन अहवाल लेखनापर्यंतचे वेगवेगळे टप्पे जे आहेत त्याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। जवळपास 197 भागांमध्ये ही सिरीज आहे आणि आपण आपल्या मित्रांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, समाजापर्यंत या सगळ्या बाबींची माहिती जी आहे ती पोहोचवली
तर निश्चितच संशोधन कार्य करत असणारे ज्या काही व्यक्ती आहेत तर त्यांना संशोधन करत असताना वेगळा आनंद मिळेल आणि एक दिशा सुद्धा मिळेल की जेणेकरून ते समाज उपयोगी आणि उत्कृष्ट असं संशोधन करू शकतील. आज मित्रांनो, संशोधन अहवाल लेखन आणि त्याच पद्धतीने संशोधन आराखडा लेखन याची एक माहिती वजा म्हणूया किंवा एक नमुना मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याची लिंक तिथे शेअर केलेली आहे. जेव्हाही आपल्याला त्याची आवश्यकता वाटेल त्यावेळेला आपण निश्चितच ती लिंक बघावी आणि इतरांनाही ती शेअर करावी की जेणेकरून लेखन करत असताना कोणकोणत्या बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लवकरच आपण नवीन विषय घेऊन येणार आहोत आणि त्यावेळेला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.